जय भीम. भारतीय बौद्ध महासभा नालंदा शाखा टिटवाळा आणि मुंबई परिसर विपश्यना केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 फेब्रुवारी 2025 या दिवशी मधुबन हाऊसिंग सोसायटी कॉम्प्लेक्स क्लब हाऊस टिटवाळा पूर्व या ठिकाणी विपश्यना परिचय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तथागत भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. सदर कार्यक्रमास मुंबई विपश्यना केंद्राचे विश्वस्त आदरणीय कीर्ती डेडिया तसेच त्यांचे सहकारी संकेत डेडिया, नालंदा शाखेचे कार्यालयीन सचिव आदरणीय प्रवीण वत्सला जगन शार्दूल यांनी विपश्यनेबाबत प्राथमिक माहिती दिली आणि 10 दिवसाचे विपश्यना शिबिर करण्याचं आवाहन केलं. आदरणीय कीर्ती डेडिया आणि संकेत डेडिया यांनी उपस्थितांच्या विपश्यना संदर्भातल्या प्रश्नांना समर्पक उत्तरं दिली. या प्रसंगी नालंदा शाखेचे पदाधिकारी सरचिटणीस बौद्धाचार्य प्रफुल्ल वत्सला जगन शार्दूल, प्रचार पर्यटन सचिव सिलोत्तमा जाधव, संरक्षण सचिव आदरणीय किसन पवार, कार्यालयीन सचिव प्रवीण शार्दूल, संघटक आदरणीय के.डी. सोनकांबळे, संघटक आदरणीय विलास सोनवणे, आदरणीय आरतीताई शिंदे, आदरणीय जयेश शिंदे, क्रियाशील सदस्य स्मिता शार्दूल, तक्षशिला शाखेचे अध्यक्ष आदरणीय भगीरथ शिंदे, यशोधरा शाखेच्या पदाधिकारी माता भीमाई शाखेच्या सरचिटणीस मंदाताई भालेराव आणि त्यांचे पदाधिकारी, मधुबन सोसायटीचे रहिवासी, रवींद्र रेजन्सी हाऊसिंग सोसायटीचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा नालंदा शाखेचे संघटक आदरणीय आरतीताई शिंदे, क्रियाशील सदस्य जयेश शिंदे, स्मिता शार्दूल, कोषाध्यक्ष प्रकाश गायकवाड आणि कार्यालयीन सचिव प्रवीण वत्सला जगन शार्दूल यांनी विशेष परिश्रम घेतले आणि शिबिर यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. मुंबई विपश्यना परिसर केंद्राचे प्रतिनिधी रवींद्र खरात यांनी या कार्यक्रमास मोलाचे सहकार्य केले. सरनाईते घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. धन्यवाद.